सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची मतमोजणी 22 जून रोजी सकाळी 8 वाजता सांगली इथं होणार आहे. ती कशी होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण बघताय यशवंत नगरी न्यूज. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार होते. धैर्यशील ज्ञानदेव कदम, अभयसिंह जगताप आणि किशोर धुमाळ. हे 3 उमेदवार होते. मात्र खऱ्या अर्थानं लढत झाली ती म्हणजेच धैर्यशील कदम विरोधात अभयसिंह जगताप, म्हणजेच महायुती विरोधात महाविकास आघाडी. या झालेल्या या निवडणुकीचं 18 तारखेला जी निवडणूक झाली, त्याच्या मतमोजणी 22 जून रोजी सकाळी 8 वाजता सांगली इथं होणार आहे. ती कशी होणार आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला सांगलीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये घेऊन प्रत्यक्ष डेमो सादर केला आणि यामध्ये कशा पद्धतीनं उद्या मतमोजणी होणार आहे, म्हणजेच 22 जून रोजी सकाळी 8 वाजता ते त्यांनी सांगितलं. यामध्ये एकूण 5 टेबल असणार आहेत. या टेबलवर एक पर्यवेक्षक, 2 मतमोजणी सहाय्यक, याचबरोबर एक मतमोजणी अधीक्षक, एक शिपाई आणि आणखी 2 कर्मचारी. असं साधारणतः एका टेबलवर 10 कर्मचारी असतील आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे 5 टेबलवर 12 केंद्रात, जी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 12 केंद्रातले जे मतदान झालं आहे ते काउंटला सुरुवात होईल. सकाळी 8 वाजता बरोबर सगळ्या मतपेट्या एकत्र केल्या जातील. सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातील आणि त्यानंतर ते 5 टेबलवर काउंटिंग सुरू होईल. साधारणतः 4 राउंड या एका टेबलवर 4 राउंड होतील आणि या राउंडमधून विजय घोषित करण्यात येईल. एकूण 895 मतदानापैकी 894 एकूण मतदान झालं आणि यामध्ये उद्या होणाऱ्या या मतमोजणीमध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे महायुती की महाविकास आघाडी, हे आपल्याला समजणार आहे. तरुण भारत स्टेडियम सांगली या ठिकाणी ही मतमोजणी पार पडणार आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी पार पडणार आहे. आता हा निकाल साधारणतः अपेक्षित किती वाजता आहे? साधारणतः निवडणूक निर्णय अधिकारी आणि सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 10 ते 10:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2 ते अडीच तासात हा निकाल येईल असं अपेक्षित आहे त्यांना. खरं तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे निवडून येतील असा दावा महायुतीच्या वतीने केला जातोय आणि अभयसिंह जगताप महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. यांच्याकडून सुद्धा त्यांचे कार्यकर्ते सांगतायत की अनपेक्षितपणे जरी मेजॉरिटी नसेल तरी अभयसिंह जगताप हे निवडून येतील. मात्र सध्याच्या या सर्व्हेनुसार धैर्यशील कदम यांचं पारडं सध्या जड दिसतंय आणि अनेक, विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मसूर असेल किंवा वडूज असेल, या ठिकाणी धैर्यशील कदम यांच्या विजयाचे होर्डिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. म्हणजेच काय, एकंदरीत सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची ही जी मतमोजणी आहे ती तरुण भारत स्टेडियम सांगली या ठिकाणी 22 जून रोजी म्हणजे उद्या सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे आणि 5 टेबलच्या माध्यमातून आणि एकूण 80 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी पार पडणार आहे. साधारणतः 10:30 ते 11 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हा सगळा हाती येणार आहे. पाहत रहा यशवंत नगरी न्यूज.